अमूर्त पूजेची फुलं स्वामी माधवानंद यांच्या पुस्तकातील अंश आता ऐकूया. अभिवाचन केले सुनील शिनखेडे यांनी. वंदे गुरूणां चरणारविंदे संदर्शित स्वात्मसुखावबोधे जनस्य जांगुलिकाय माने संसार हालाहल मोह शांतये. सख्याची हाक. ईश्वराचं अस्तित्व मानण्यानं आपण मागासलेले आहोत असं लोकांना वाटेल अशी काही जणांची कल्पना असते. त्यामुळं आपण देवाचं अस्तित्व मानतो हे प्रकट करण्याची लाज वाटावी या थराला कित्येक जण गेलेले दिसतात. पण प्रत्येक जण मनातून देवाला, विश्वचालक शक्तीला मधून मधून का होईना आवाहन करतच असतो. गोंदवलेकर महाराजांकडे एक हुशार मुलगा आला होता. तो पदव्युत्तर परीक्षेत पहिला आला होता. मी काही राम मानत नाही असं तो म्हणत होता. महाराज म्हणाले, छान, मला प्रामाणिक नास्तिक माणसं फार आवडतात. देवाबद्दल जरी फारसं वाटत नसलं तरी महाराजांबद्दल मात्र थोड्याच वेळात त्याला आत्मीयता निर्माण झाली. पुढं काय करणार हे विचारल्यावर तो म्हणाला, एका मोठ्या ठिकाणी नोकरीसाठी अर्ज केलाय. महाराज, कृपा असावी. महाराज म्हणाले, केवळ तुमच्या बुद्धीच्या जोरावर सगळं मिळत असतं तर मग या कृपेची गरज काय? तो मुलगा गोंधळला. त्याला हे मान्य करावं लागलं की घडणाऱ्या घटनांमागे एक अचिंत्य शक्ती असते आणि माणसाला तिचा आधार घेण्याची नैसर्गिकच प्रेरणा असते. तिलाच वेगवेगळी नावं ठेवून माणसं देवाचं स्मरण मनोमन राखत असतात. ईश्वराचं स्मरण सदोदित सजगतेनं म्हणजे लक्षपूर्वक केलं जात नसतं. अगदी नाम घेताना देखील रामाचं स्मरण राहीलच असं नक्की सांगता येत नाही. विस्कळीत असलेल्या मनानं केलेलं स्मरणही विस्कळीतच असतं. माला तो कर्मे फिरे, जिभ फिरे मुख माही, मनुआ तो 10 दिशा फिरे, ये तो सुमिरन नाही. केवळ अडचणींसाठी देवाचं स्मरण करणारे व्यवहारी भक्त मोठ्या प्रमाणावर आढळतात. पण केवळ देव भेटावा म्हणून त्याचं स्मरण करणारे खरे भक्त थोडेच असतात. ते देवाच्या इच्छेनं वागत असतात. त्यांचं मागणं काही नसतं. त्यांचं देवाला हाक मारण्याचं कारण केवळ प्रेम हेच असतं. यालाच सख्य असं म्हणतात. अमूर्त पूजेची फुलं स्वामी माधवानंद यांच्या पुस्तकातील अंश आत्ता आपण ऐकले. अभिवाचन केलं सुनील शिनखेडे यांनी.